तुम्हाला माहिती आहे का, आपल्या लहानपणीची एक आठवण तोंडात टाकताच विरघळणारी ही रेसिपी मला करायला फार आवडली. त्यासाठी काय करायचं, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, त्याचा घट्टसर पाक होऊ द्यायचा आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, असं गोळा कडक वाजला की समजायचं पाक आपल्या इथं तयार झालं आहे. आता ते लावलेल्या ताटामध्ये लगेच मिश्रण घालून घ्यायचं आणि सरट्यानेच एकजीव करून घ्यायचे. आता हे प्रोसिजर आपल्याला फास्टमध्येच करायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं मिश्रण आणि लगेच हाताला तूप लावून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. जेवढा आपल्याला लांब ताणता येईल ना, तेवढा तो ताणून घ्यायचा. त्याचा पांढरा कलर बदलेपर्यंत. आपण जेव्हा यात्रेमध्ये किंवा बाजारात जातो, तसे अशा प्रकारच्या ह्या रेवड्या तयार केलेल्या असतात तिळाच्या. तीच रेसिपी आज मी शेअर केलेली आहे आणि मला जमली का हे नक्कीच कमेंट करून सांगा. आता जेवढं ताणता येईल ना, तेवढं आपल्याला ताणून घ्यायचं आहे. एक त्याला पीळ मारून द्यायचं आहे. तुम्ही जाळमध्ये करू शकतात किंवा बारीकमध्ये. आता मिश्रण मी कमी घेतले, त्यामुळे बारीक इथं पीळ मारून घेते. जसं दोरीचा पीळ असतो ना, त्या पद्धतीनं पीळ मारून घेतलं आहे. त्यालाच आपल्याला कैचीनं कट करून घ्यायचे. लहान मोठी साईज आपल्या आवडीने तुम्ही करू शकता. तर आपल्याला कैचीनं छोट्या तुकड्यामध्ये हे करून घ्यायचे. आपल्या लहानपणीची एक आठवण तिळाची वडी म्हणजे रेवडी हे कोणाकोणाला खायला आवडते बरं, ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता छोटे तुकडे तयार करून घेतले. कढईमध्ये मी तीळ गरम करायला ठेवलेत आणि गॅस बंद केलेत. त्यामध्ये आपल्याला केलेले रेवड्या त्या घालून घ्यायच्या, तिळामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा ते आपल्याला एकत्र वेगळं काढून घ्यायचे. मस्त आपली तिळगुळाची रेवडी इथं तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.